NDTV मराठी या कार्यक्रमात या मंचावर मुख्यमंत्र्यांचं स्वागत करावं असं मी जितेंद्र सरांना विनंती करते. दोघांनी मंचावरच थांबावं, स्थानापन्न अशी मी विनंती करते. अनस्टॉपेबल महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री ही अनस्टॉपेबलच हवेत ना, आणि ते गेल्या वर्षभरात महाराष्ट्रानं पाहिलंही आहे. पण पुढची 4 वर्ष मुख्यमंत्र्यांच्या पुढच्या योजना कशा आहेत, त्या अनस्टॉपेबल आहेत की नाहीत? सुरू असलेल्या योजना बंद तर होणार नाहीत ना, अशा शंका विरोधकांनी उपस्थित केलेल्या आहेत. त्यावर मुख्यमंत्र्यांचं उत्तर काय? विकास प्रकल्पांसाठी राज्याची तिजोरी किती भक्कम आहे? महाराष्ट्रासाठी स्वतः मुख्य कारभाऱ्यांच्या मनात काय आहे? राज्यात इज ऑफ डुईंग बिझनेस सह गुंतवणूक वाढीसाठी कसे प्रयत्न सुरू आहेत? राज्याची बुलेट ट्रेन पुढे नेताना राजकारणातही 4 डाव खेळावे लागतात, ही तारेवरची कसरत ते कशी करतात? जाणून घेऊया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून. त्यांच्याशी संवाद साधतील माझे सहकारी आणि एनडीटीव्ही मराठीचे इनपुट एडिटर विनोद तळेकर, आणि हिंदीतून त्यांच्याशी संवाद साधतील एनडीटीव्ही मराठीचे कार्यकारी संपादक जितेंद्र दीक्षित. मी विनोद तळेकर सरांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं. हिमालयनी इतकी विस्तृत माहिती दिल्यानंतर मी काही फॉर्मल असे काही वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. पण हे खरं आहे की गेल्या 10-12 वर्षात महाराष्ट्राचा विकास वेगाने होतोय. आणि आपण जेव्हा एनडीटीव्ही मराठी मंचचा उल्लेख करतो आणि अनस्टॉपेबल महाराष्ट्र असं जेव्हा म्हणतो, तर अनस्टॉपेबल महाराष्ट्र असं म्हटल्यानंतर वेगानं विकसित होणारा महाराष्ट्र आपल्या डोळ्यासमोर येतो. मग ते राजकारण असेल, समाजकारण असेल, अर्थकारण असेल किंवा मग पायाभूत सुविधा असतील. मुख्यमंत्री पदाच्या पहिल्या कार्यकाळात तुम्ही राज्याला समृद्धी महामार्ग सारखा एक मेगा प्रोजेक्ट दिला, कोस्टल रोड सारखा एक नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट दिला, मेट्रोचं जाळं विस्तारलं. आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुम्ही परत आलेला आहात. आता परत आल्यानंतर सुद्धा 1 वर्ष झालंय. या 1 वर्षातल्या कामगिरीचा आढावा घेताना सगळ्यात महत्त्वाचे असे कोणते निर्णय वाटतायत की जे महाराष्ट्रासाठी खूप चांगले ठरले? पहिल्यांदा तर मी एनडीटीव्हीचे आभार मानतो की आपण अनस्टॉपेबल महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मला निमंत्रित करून महाराष्ट्राची जी अनस्टॉपेबल प्रगती आहे त्याचा आढावा घेण्याची संधी दिली. आणि गेल्या 1 वर्षामध्ये घेतलेले निर्णय, केलेली कामं ही अनेक मी सांगू शकतो. पण मला त्यापेक्षा महत्त्वाचं जर काही वाटत असेल तर जो काही माझा इतक्या वर्षाचा अनुभव आहे, पहिलेही मुख्यमंत्री राहिलो आहे, आणि म्हणून यावेळेस मी हा निर्णय केला होता की जोपर्यंत आपण बेस पक्का करत नाही तोपर्यंत प्रगतीचा वेग हा कमी अधिक होत राहतो. आणि म्हणून यावेळेस पहिल्यांदा मी ठरवलं की आपलं सरकार जे आहे हे शासन इन्स्टिट्यूशन म्हणून बिल्ड करायचं, एक त्याची संस्थात्मक बांधणी करायची. कारण माणसं येतात, माणसं जातात. आपण बघतो एखादा IAS अधिकारी चांगलं काम करतो, प्रगती होते, त्याच्याऐवजी दुसरा आला त्याला इनिशिएटिव्ह नसला. पण आपण एखादी कॉर्पोरेट कंपनी जर बघितली तर त्या ठिकाणी माणसं येतात, माणसं जातात, पण त्यांचा प्रगतीचा आलेख काही फार कमी होत नाही. आणि म्हणून एक इन्स्टिट्यूशन म्हणून आपल्याला कसं बिल्ड करता येईल याकरता पहिले 100 दिवसाचा कार्यक्रम आपण केला, मग 150 दिवसाचा कार्यक्रम आपण केला. आणि या दोन्ही कार्यक्रमांमध्ये पहिल्यांदा प्रत्येक विभागाला अंग झटकून वेगाने काम करण्याकरता त्या ठिकाणी आपण अजेंडा दिला. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय होतं तर आम्ही नाही सांगितलं तुम्ही काय करायचं, आम्ही सांगितलं तुम्ही तुमचा 100 दिवसाचा कार्यक्रम ठरवा, आमच्या पुढे प्रेझेंट करा आणि तो 100 दिवसात करून दाखवा. पुढचा तुम्ही 150 दिवसाचा कार्यक्रम ठरवा. हे 4 मानक आहेत, या 4 मानकांवर तुम्ही काय करणार आहात आणि तुम्ही तो करून दाखवा. आणि या दोन्ही कार्यक्रमांमुळे जे विभाग आहेत त्या विभागांनीही वेग घेतला आणि त्यांनाही असं लक्षात आलं की आपली क्षमता काय आहे. आणि मग हे करत असताना सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की जायचं कुठे आहे, दिशा काय आहे तुमची. तर ती दिशा आम्ही ठरवली 2047चा विकसित महाराष्ट्र 2047. जेव्हा
देश 100 वर्षाचा होईल, देशाची लोकशाही 100 वर्षाची होईल, तेव्हा महाराष्ट्र कुठे असेल. आणि मग याचे 3 टप्पे केले. पहिला टप्पा 2030, दुसरा टप्पा 2035 आणि तिसरा टप्पा 2047. आणि याचं एक महाराष्ट्राचं विजन आम्ही तयार केलं. म्हणजे आता आपल्याकडे पूर्णपणे महाराष्ट्राच्या प्रगतीची मानकं काय आहेत आणि त्या मानकांकडे जायचा रोडमॅप काय आहे, या दोन्ही गोष्टी तयार आहेत. आता 1 वर्ष आम्ही पूर्ण केलंय. आता या नवीन वर्षामध्ये त्या जो मार्ग आता तयार केलेला, त्या मार्गावरनं गाडी वेगाने धावली पाहिजे, या दृष्टीनं आता आम्ही कारवाई सुरू केली आहे. म्हणून मला असं वाटतं की ही जे माझी दुसरी टर्म आहे किंवा तिसरी टर्म म्हणा, मधली एक छोटी जर पकडली तर ही टर्म जी डिटर्मिन होईल ती स्ट्रक्चर्ड अशा प्रकारच्या प्रशासनाच्या ची जी काही आपण व्यवस्था करतोय आणि त्या स्ट्रक्चर मधनं होणारा विकास, की जो मी असलो किंवा नसलो तरी तो होत राहील, अशा पद्धतीनं आपण आता विकासाचा सगळा मार्ग तयार केला. तुम्ही आता जो उल्लेख केला की मानकं आम्ही तयार केलेली आहेत, स्टँडर्डायझेशन, मी मला वाटतं तुम्ही या अगोदर सुद्धा कुठेतरी हा मुद्दा मांडलेला आहे. जरा सविस्तर याबद्दल सांगाल की नेमकी काय ही प्रक्रिया होती? बघा, पहिल्यांदा तर 2 गोष्टी होत्या की छोटी काही गोष्टी छोट्या असतात. उदाहरणादाखल महाराष्ट्र सरकारमध्ये आता समजा पोलीस विभाग आहे, तर पोलीस विभागाचे जे काही त्याचा आकृतीबंध आहे हा 1965 तयार झाला. त्यानंतर तो आपण बदलला नाही. आता 1965ची आव्हानं, आजची आव्हानं, तेव्हाची टेक्नॉलॉजी, आजची टेक्नॉलॉजी, यात खूप फरक पडला. आज सायबर क्राईम आणि इकॉनॉमिक क्राईम हा स्ट्रीट क्राईम पेक्षा मोठा झालाय. तुमच्या पोलिसांची रचना ही सायबर क्राईमच्या दृष्टीने नाहीच आहे, ती स्ट्रीट क्राईमच्या दृष्टीने नाहीच आहे. किंवा 3 नवीन कायदे आले, त्यांनी फॉरेन्सिक आणि टेक्निकल एव्हिडन्स हा महत्वाचा केला. त्याची तुमच्याकडे तयारी आहे का? तर जवळपास 60 वर्षानंतर पहिल्यांदा सगळे आम्ही आकृतीबंध बदलले. पोलिसांचे लोकसंख्येमागे निकष काय असतील, पोलीस स्टेशनमध्ये कुठले कुठले अधिकारी असतील, कुठले कुठले विंग असतील, पोलीस स्टेशननी कामाची पद्धत काय आहे, अशा सगळ्या गोष्टी डिटर्मिन केल्या आणि क्वालिफिकेशन डिटर्मिन केले. उदाहरणादाखल मी सांगतो की समजा आपण पीडब्ल्यूडीचा विभाग घेतला, तर पीडब्ल्यूडी मध्ये इंजिनियरचं जे क्वालिफिकेशन किंवा एखादं हे होतं, हे 1978ला ठरलेलं होतं. आता 78चे इंजिनियर्सचे चॅलेंजेस आणि आजची टेक्नॉलॉजी यात खूप फरक पडलाय. आज जी मंडळी आहेत त्यांना जिओस्पेशियल डेटा वापरता आला पाहिजे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी बदलायला सुरुवात केली आपण आणि जवळजवळ एक विभाग हा त्या ठिकाणी आपण कामी लावून त्या गोष्टी बदलल्या. आपण कंप्लीट नियम रिराईट केले. म्हणजे तुम्हाला सांगतो की समजा एक शासन GR नी चालतं. आता अनुकंपाचा विचार केला आपण. 2009 सालापासनं अनुकंपाचे जे लोक होते त्यांना नोकऱ्या नव्हत्या आणि अनुकंपाचा जेव्हा विचार आम्ही केला त्यावेळी 65 GR आम्हाला मिळाले. आता या 65 GRचा अन्वयार्थ कसा काढायचा? आता हे 65 GR अधिक्रमित करून एक सिंगल GR काढला आणि 2009 पासून 2025 पर्यंत जेवढी प्रकरणं होती की जी अनुकंपा करता त्या ठिकाणी पात्र होती, त्या सगळ्यांना एका झटक्यात आम्ही नोकरी दिली. म्हणजे हे मी वेगवेगळे उदाहरणं सांगतोय. अशा पद्धतीनं पहिल्यांदा इन्स्टिट्यूशन जी आहे, ही इन्स्टिट्यूशन पूर्णपणे बिल्ड करतोय आपण. आणि मग ईज ऑफ डुईंग बिझनेस करता उदाहरणादाखल आज ईज ऑफ लिव्हिंग आणायची आहे. आपण बघा, आपण सर्व्हिसेस देतो, सरकार सर्व्हिस देणार आहे, हे सर्टिफिकेट पाहिजे, ते पाहिजे, 7/12 पाहिजे. त्याचा आम्ही एक स्टडी केला आणि स्टडी केल्यावर असं लक्षात आलं की 42 फक्त 42 म्हणजे आम्ही 1200 सर्व्हिसेस देतो, 42 सर्व्हिसेस आणि स्कीम्स अशा आहेत 90% लोक त्याच ऍक्सेस करतात. म्हणजे आमच्याकडे 42 सर्व्हिसेस आणि स्कीम्स करता 90% ऍप्लिकेशन येतात, बाकी सगळ्या मिळून 10% असतात. मग आम्ही निर्णय केला की जर या 42 स्कीम्स आणि 42 सर्व्हिसेस या जर आम्ही वेगवान केल्या, याच्यातली ब्युरोक्रेसी कमी केली
आणि या ऑनलाईन केल्या तर 90% लोकांचा सॅटिस्फॅक्शन रेट हा हाय जाईल. आणि ते आता आम्ही केलं. आणि आता 26 जानेवारीला ते आम्ही लॉन्च करू. ते लॉन्च केल्यानंतर लोकांना एकदम फरक दिसेल की अरे आम्ही कास्ट सर्टिफिकेट करता जायचो, पटकन मिळायला लागलाय. आम्ही 7/12 करता जायचो, ते ऑनलाईनच मिळतोय. आणि हे सगळं करून याच्यामध्ये सगळं ऑनलाईन करत असताना बॅकएंडला देखील त्याच पद्धतीनं सगळी व्यवस्था आपण उभी केली. नाही तर काय होतं, ऑनलाईनचा अर्थ अप्लाय ऑनलाईन आणि मग सगळे एक टेबल टू टेबल टू टेबल. आता असं नाही, कम्प्लीट बॅकवर्ड इंटिग्रेशन केलं. आणि आता 26 जानेवारी नंतर या सर्व्हिसेस व्हॉट्सअपवर देखील आम्ही आणतो. म्हणजे तुम्ही व्हॉट्सअपवरच अप्लाय करू शकाल. पेमेंट गेटवे पण व्हॉट्सअपवर आहे, त्याच्यातच तुम्ही पैसे भरायचे असतील तर भरू शकाल आणि त्याच्यावरच तुम्ही प्राप्त देखील करू शकाल. तर अशा पद्धतीनं इज ऑफ लिव्हिंगच्या गोष्टी आम्ही केल्या. दुसरं, कार्यपद्धती याच्यामध्ये बदल केले. आणि हे सगळं करताना केवळ कन्सल्टंटच्या भरोश्यावर नाही केलं. जसं महसूल विभागातलं आपल्याला गोष्टी बदलायच्या आहेत, तर 6 वेगवेगळे जे आमचे विभागीय आयुक्त आहेत यांच्या अंडर कलेक्टरची टीम तयार केली. मी त्यांना सांगितलं, कुठल्याही कन्सल्टंट पेक्षा जास्त अनुभव तुम्हाला आहे, फील्डवर तुम्ही काम करता. कन्सल्टंट जे आहेत ते चांगलं काम करतात, पण ते तुम्ही जे करता ते आर्टिक्युलेट करतात. आणि म्हणून तुम्ही आता या ठिकाणी काम करा. प्रत्येकाने काम करून फाईल्स ज्या असतात आपल्या, कुठलाही विषय जो सरकारकडे येतो हा जर 18 ठिकाणी जाणार असेल, 6 ठिकाणीच गेला पाहिजे. अशा दृष्टीनं त्यांनी प्रोसेसेस, ज्याला बिझनेस प्रोसेस रिइंजिनिअरिंग म्हणतात, हे कम्प्लीट शासनाचं बिझनेस प्रोसेस रिइंजिनिअरिंग आम्ही केलं. आणि ते आमच्या लोकांनी केल्यामुळे जे लोक रोज हे काम करतायत त्यांना अडचणी माहिती असल्यामुळे त्यांनी त्या अडचणी दूर केल्या. अशा अनेक गोष्टी, म्हणजे एकीकडे इन्फ्रास्ट्रक्चरच्या प्रोजेक्टचं होतातच आहे, पण प्रशासन म्हणून सर्व्हिस डिलिव्हरीमध्ये, स्कीम्स डिलिव्हरीमध्ये एक मोठं परिवर्तन या दिवसांमध्ये आम्ही आणलं. पण तुम्ही म्हणताय तुमच्या इच्छाशक्तीबद्दल आम्हाला खात्री आहे, तुमच्या कामाचा झपाटाही आम्ही बघितलेला आहे गेल्या 10-12 वर्षात. पण शेवटी घोडं येऊन अडतं ते निधीवर. आणि सध्या म्हणजे तुमचं त्याबद्दल प्रामाणिकपणाबद्दल कौतुक केलं पाहिजे. तुम्ही अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत प्रांजळपणे कबूल केलं की राज्य दिवाळखोरीकडे नाही आहे, पण आर्थिक अडचणी जरूर आहेत. आर्थिक अडचणी असताना या सगळ्या गोष्टी, हे सगळे प्लॅन्स कसे एक्झिक्यूट केले जाणार? यातल्या 2 गोष्टी आहेत. पहिल्यांदा तर महाराष्ट्र एक खूप पॉवरफुल अशा प्रकारचं राज्य आहे. आजही देशामध्ये सर्वाधिक जीएसटी आपण कलेक्ट करतो. सर्वात जास्त जीएसटी हा महाराष्ट्र कलेक्ट करतो. एफडीआय मध्ये आपण नंबर 1 आहोत, स्टार्टअप मध्ये आपण नंबर 1 आहोत, गुंतवणुकीमध्ये आपण नंबर 1 आहोत, एक्सपोर्टमध्ये आपण नंबर 1 आहोत. त्यामुळे अर्थव्यवस्था महाराष्ट्राची तशी तुलनेनं चांगली आहे. आता आपण जर अर्थव्यवस्थेच्या निकषांचा विचार केला तर 2 निकष महत्वाचे आहेत. पहिला निकष आहे की जे तुमचं फिस्कल डेफिसिट आहे हे 3% आत पाहिजे. आता मोठ्या राज्यांमध्ये कुठेही ते 3% आत राहिलं नाही. महाराष्ट्र एक राज्य आहे की ज्याने अजूनही 3% आत ठेवलंय. दुसरं, तुमचा डेट जीडीपी रेशिओ हा 25% वर गेला तर तुम्ही दिवाळखोरीकडे जाता. महाराष्ट्राने कायम तो 17-18% ठेवलाय. अजूनही तो 17-18% आहे. म्हणजे आपल्या जीडीपीच्या तुलनेत आपलं जे काही कर्ज आहे हे 17-18% आहे आजही. त्यामुळे अजूनही जे काही एक मॅक्रो फिस्कल आपली जी इकोसिस्टीम आहे ती अद्यापही चांगली आहे. पण त्याच वेळी आपण जर बघितलं तर आपल्या बजेटवर ताण आहे का, तर ताण आहे. कारण आपण समजा लाडकी बहीण योजना चालवतो, या एकट्या योजनेवर 44,000 कोटी रुपये द्यावे लागतात. ही आपला हा महसुली खर्च आहे एक प्रकारे. त्यामुळे किंवा शेतकऱ्यांना मोफत वीज आपण देतो, त्याचा खर्च आपला 25,000 कोटी रुपये. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा ताण आहे. आता अचानक अतिवृष्टी झाली, 30-32,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना द्यायचे आहेत. आता हा खर्च आपण अँटिसिपेट न केलेला आहे, पण शेवटी तो करावा लागतो. तर याचा ताण आपल्या बजेटवर येतो. त्यामुळे आपली फ्लेक्झिबिलिटी थोडी कमी होते. पण मग याच्यावर उपाय केले आम्ही. काय उपाय केला? पहिल्यांदा मी आमच्या सगळ्या लोकांना बसून सांगितलं की बघा, किती ओढताण असली
तरी देखील राज्याचं कॅपिटल एक्सपेंडिचर कमी नाही झालं पाहिजे. आपण जर कॅपिटल एक्सपेंडिचर कमी केलं तर येत्या काळामध्ये आपण डेट ट्रॅपमध्ये जाऊ. आणि म्हणून एक अर्थव्यवस्थेचं जी काही त्याची वाढ आहे, ही वाढ सस्टेन करण्याकरता दरवर्षी कॅपिटल गुंतवणूक किती केली पाहिजे याचं रिव्हर्स वर्किंग करायला लावलं. आणि मग तेवढ्या गुंतवणुकीकरता पैसा कुठनं येईल याचं कॅल्क्युलेशन आम्ही केलं. मग अतिशय इनोव्हेटिव्ह अशा प्रकारचे अनेक गोष्टी आम्ही आणल्या की ज्यातनं आपल्याला बजेटवर ताण न येता आपल्याला हा पैसा कसा उभा करता येईल, त्याचा परतावा कसा करता येईल, अशा पद्धतीचे अनेक आपण उपाययोजना केल्यात. आणि म्हणूनच आज तुम्ही बघा, महाराष्ट्रामध्ये 10 लाख कोटी रुपयाचे प्रोजेक्ट चालले आहेत. 10 लाख कोटी. आज देशामध्ये एकही राज्य नाही, इतर कुठलंही राज्य तुम्ही पकडलं तर 5 लाख कोटीच्या वर कोणी नाही. महाराष्ट्र 10 लाख कोटी रुपयाचे पायाभूत सेवा सुविधांचे प्रोजेक्ट करतोय आणि अजून 2 लाख 3 लाख कोटीचे आम्ही आता ऍड करतोय, त्याची सुरुवात आम्ही करतोय. त्यामुळे आपण अर्थव्यवस्थेतले जे काही चॅलेंजेस आहेत त्याच्यामध्ये थांबण्याच्या ऐवजी आपण त्याच्याकरता एक वेगळी पद्धती शोधून काढली. आपण मग काही बीओटीचे नवीन प्रयोग केले, काही हायब्रिड एन्युटीचे प्रयोग केले, काही ठिकाणी आपण व्हीजीएफचे प्रयोग केले. अशा वेगवेगळ्या प्रयोगातनं काही ठिकाणी लँड मॉनिटायझेशन आपण केलं. आता काहीतरी वित्त खातं सगळ्या रेव्हेन्यू जनरेशन करणाऱ्या विभागांची एकत्रित बैठक घेऊन हो. रेव्हेन्यू जनरेशनचा अशा अनेक गोष्टी आपण करतो. त्यामुळे माझा सांगायचा उद्देश आहे की अनस्टॉपेबल महाराष्ट्रामध्ये आर्थिक अडचण आहे म्हणून महाराष्ट्र थांबला नाही आणि तो थांबणारही नाही. नवनवीन प्रोजेक्ट जे हातामध्ये घेतले आहेत, आता जसं शक्तीपीठचा जो महामार्ग आहे जवळपास 90,000 ते 1 लाख कोटीचा जाईल. आम्ही थांबणार नाहीये. आम्ही कुठल्याही परिस्थितीत 2026 मध्ये शक्तीपीठ महामार्गाचं काम सुरू करू म्हणजे करूच. शक्तीपीठच्या मुद्द्याकडे मी येतोच, कारण तुमच्या चंदगड मधल्या एका वक्तव्याचा पण संदर्भ आहे त्याला. पण मला हे विचारायचं, म्हणजे तुम्ही काही वर्षापूर्वी म्हणजे आधीच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात एकदा तुमचं विधान भवनातलं मी भाषण स्वतः गॅलरीत बसून ऐकलेलं आहे. तुम्ही पेन्शन संदर्भात, जुन्या पेन्शन संदर्भात बोलताना असं म्हणालात की भविष्यातल्या पिढ्या मला माफ करणार नाहीत जर मी हा निर्णय घेतला तर. त्यामागची तुमची कळकळ जाणवत होती की पुढच्या भविष्यातल्या पिढ्यांसाठी ही पेन्शन योजना बंद केली पाहिजे. आता आपल्याला हे कळतंय की आपल्या तिजोरीवर ताण लाडकी बहीण सारख्या योजनेचा आहे. लोकांनाही ते कन्व्हिन्स होत आहे की सरकारची ओढाताण होते. अशा वेळेला लोकांना कन्व्हिन्स करून ती योजना बंद करता येणार नाही का, किंवा ते करणे योग्य ठरणार नाही असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटत नाही की ते आता बंद केली पाहिजे. याचं कारण मी सांगतो. आज तुम्हाला तो ताण वाटतोय. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था इतकी डायनामिक आहे आणि आपल्या अर्थव्यवस्थेचा जो वाढीचा दर आहे तो असा आहे की 3 वर्षात ती सुसह्य होईल आणि 5 वर्षात आपण त्याच्यात कम्फर्टेबल होऊ. तेवढी आपण स्पेस, जी फिस्कल स्पेस आहे ती निर्माण करू शकू. बघा, 2 गोष्टी असतात की एक आपलं कॅपिटल एक्सपेंडिचर असतं, दुसरं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असतं आणि एक तिसरं सोशल सेक्टरवरचं एक्सपेंडिचर असतं. आता या प्रत्येक एक्सपेंडिचरचा आपला एक महत्व आहेच. कॅपिटल एक्सपेंडिचरमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते, त्यातनं अर्थव्यवस्थेला चालना मिळते. तसं सोशल सेक्टरवर जेव्हा तुम्ही अशा घटकांना, लक्षित घटकांना ज्यावेळेस मदत करता, त्यावेळी आता 1500 रुपये आमच्या भगिनींना ज्यावेळेस मिळतात त्यावेळी त्या काही घरी नाही ठेवत ते पैसे, किंवा ते काही बँकेत जमा करून ठेवत नाही. इकॉनॉमीमध्ये त्यांची क्रय शक्ती त्यातनं वाढते, त्यातनं इकॉनॉमीला एक प्रकारची चालना मिळते. एक साधं उदाहरण आहे ना, बघा, आता माननीय आपल्या देशाच्या प्रधानमंत्री मोदयांनी जीएसटी कमी केला. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, ज्या ज्या गोष्टीवरचा जीएसटी कमी झालेला आहे त्या प्रत्येक गोष्टीवर जीएसटीचा म्हणजे जे काही आम्हाला इन्कम आहे ते वाढलंय. म्हणजे आता 18% 5% ज्याचा जीएसटी आला त्याचं इन्कम तर कमी व्हायला पाहिजे, पण तसं नाही झालं. लोकांनी जास्त वस्तू घेतल्या, आपली अर्थव्यवस्था जास्त वेगाने फिरली आणि त्यामुळे आम्हाला येणारा जीएसटी देखील मोठ्या प्रमाणात आला. आणि म्हणून मला असं वाटतं की या योजना, उदाहरणादाखल तुम्हाला एक सांगतो की आता शेतकऱ्यांचा मी विषय सांगितला. शेतकऱ्यांना जेव्हा मोफत वीज दिली त्यावेळी तो विचार करून मी दिली आणि त्याच्या पाठीमागचं रॅशनल काय आहे, आज आपल्याला त्याचा पैसा आपल्या अंगावर येतोय. कारण आपण शेतकऱ्यांना साधारणपणे जी वीज द्यायचो ती आपल्याला 8 रुपयाची पडायची आणि शेतकऱ्याकडनं आपण 1.25 रुपये घ्यायचो किंवा 1.5 रुपये घ्यायचो मोठ्या शेतकऱ्यांकडनं. आता 8 रुपये आणि 1.5 रुपयाच्या मधले 6.5 रुपये ही सबसिडी द्यावी लागायची. त्यातली अर्धी सबसिडी उद्योग द्यायचा, अर्धी सबसिडी राज्य सरकार द्यायची.
उद्योगाचे विजेचे दर वाढायचे आणि राज्याच्या तिजोरीवर भार यायचा. आपण ते ₹1.5 काढून टाकल्याने तो भार वाढला. पण त्याच वेळी आपण सौर कृषी वाहिनीची व्यवस्था केली. आज आपल्याला माहिती आहे सौर पंपामध्ये आपण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आलो परवा. सर्वात जास्त पंप आपण लावले. 2026च्या डिसेंबर पर्यंत आपण आता शेतकऱ्यांकरता वेगळी वीज वितरण कंपनी केली आहे. 16,000 मेगावॅट वीज ही शेतकऱ्यांना आपण सोलरच्या माध्यमातून देणार आहोत. 3 फायदे. पहिला फायदा, शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार जी त्यांची मागणी आहे. रात्री शेतात जावं लागणार नाही, पाहिजे तेव्हा ती वीज त्यांना मिळणार. दुसरा फायदा, पर्यावरणाचा मोठा त्यातनं म्हणजे 16,000 मेगावॅटचा अर्थ असा आहे 16,000 मेगावॅट कोळशाची जी वीज असते त्या विजेने जे CO2 एमिशन होतं ते मिटिगेट करण्याकरता तुम्हाला 350 कोटी झाडं लागतात. 350 कोटी. तेवढ्या झाडांचं कार्बन डायऑक्साईड हे आपण म्हणजे जे मिटिगेशन क्षमता आहे, सिक्वेस्ट्रेशन आहे, ते आता आपण थेट सोलरमुळे करणार आहोत. हा दुसरा फायदा झाला. तिसरा सगळ्यात मोठा फायदा हा आहे की जी वीज मला 8 रुपयाने घ्यावी लागायची ती आता मला 3 रुपयाने मिळते. 5 रुपये माझे वाचले. म्हणजे हे जे 6.5 रुपयाची सबसिडी द्यायचो मी त्याच्याऐवजी 1.5 रुपयाची सबसिडी आहे किंवा 3 रुपयाची सबसिडी आहे. त्यामुळे 2025 ते 2030 या कालावधी करता जो मी MERCतनं रेट मंजूर करून घेतला, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा गेले 25 वर्ष दरवर्षी विजेचे भाव महाराष्ट्रामध्ये 9% वाढायचे. आता पुढचे 5 वर्ष दरवर्षी 3% कमी होत जातील, कारण आपण सोलरची वीज आणली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे काही आपण वेगवेगळे उपाययोजना केल्या आहेत या विचारपूर्वक केल्या आहेत. या बंद करण्याचं कारण नाही, या चालूच राहतात. देवेंद्र जी, आप महाराष्ट्र के होम मिनिस्टर भी हैं और उसी से जुड़े हुए मेरे कुछ सवाल हैं। नागपुर के पास में ही कुछ फासले पर गढ़चिरौली है और करीब 4 दशकों तक महाराष्ट्र का ये इलाका नक्सल से प्रभावित रहा है। हाल के वक्त में हमने देखा कि बड़े पैमाने पर नक्सलियों ने और नक्सलवाद के बड़े नामों ने आत्मसमर्पण किया, कई एनकाउंटर्स में भी मारे गए। लेकिन ये बताइए कि नक्सलवाद के ताबूत पर आखिरी कील कब ठुकेगी? महाराष्ट्र नक्सल फ्री कब हो जाएगा? देखिए, मैं ऐसा कह सकता हूं कि आज महाराष्ट्र नक्सल फ्री हो गया है। इसका कारण क्या है कि अभी महाराष्ट्र में नॉन नक्सल कोई बचे नहीं है। या तो वो एलिमिनेट हुए हैं या फिर उन्होंने आत्मसमर्पण किया है। अभी कुल मिलाकर 10 लोग, एक कंपनी 10 करके थी, इसमें बहुत ही लोअर कैडर के 10 लोग ये अभी बचे हैं, लेकिन वो सारे छत्तीसगढ़ में बैठे हुए हैं, वो महाराष्ट्र आते नहीं है। और मुझे लगता है, जो मेरा अपना आकलन है, कि वो भी अभी आत्मसमर्पण कर देंगे। तो आज तो देर इज नो एक्टिविटी एट ऑल अब महाराष्ट्र। लेकिन इसको मैं आज नक्सलवाद से फ्री इसलिए नहीं कहता कि 3 साल तक, जब तक हम इस परिस्थिति को बरकरार नहीं रखते, नेक्स्ट 3 इयर्स अगर हम इसी स्थिति को बरकरार रखेंगे तो 3 साल बाद मैं कहूंगा कि अब नक्सलवाद पूरे तरीके से समाप्त हो गया है। और हम लोगों ने एक नया मॉडल गढ़चिरौली में तैयार करके दिखाया कि नक्सलवाद को कम करने के लिए हमने केवल बंदूक का उपयोग नहीं किया। ये जो सारे सरेंडर्स हुए, इसके पीछे लोगों ने नक्सलवादियों को या माओवादियों को सपोर्ट बंद कर दिया। और उसका कारण क्या है? व्यवस्थाओं पर उनका विश्वास हमने वापस बैठाया। आज गढ़चिरौली में हम लोगों ने माइनिंग शुरू की, गढ़चिरौली में हम लोगों ने इन्वेस्टमेंट लाई। आप देख सकते हैं कि गढ़चिरौली में अभी जैसे लॉयड कंपनी है, 15 से 18 हजार लोगों को उन्होंने वहां पर नौकरी दिया। अभी मैं वहां गया था और हमारी कुछ बच्चियां थी, उनसे मैं बात कर रहा था, आदिवासी समाज की बच्चियां थी। उसमें से एक बच्चे ने बताया कि कंपनी आई, मैं झाड़ू पोछे के लिए लगी थी और मुझे 12,000 रुपया पगार मिलता था। उसके बाद मुझे इन लोगों ने सिखाया और मैंने ट्रैक्टर चलाना सीखा, 25,000 रुपया पगार हुआ। उसके बाद मैं ट्रक चलाना भी सीखी हूं वहां पर, और मेरे को 54,000 रुपया पगार मिलता है। अब गढ़चिरौली जैसी जगह एक आदिवासी लड़की 54,000 रुपया अगर उसको महीने का पगार मिलेगा तो उसकी जिंदगी बदली है। तो ऐसे हजारों लोगों की जिंदगी वहां बदली, लोगों ने परिवर्तन देखा। आपकी जानकारी के लिए, अगर आप 2 व्हीलर का सेल देखेंगे तो गढ़चिरौली ने सारे रिकॉर्ड तोड़ दिए 2 व्हीलर के सेल में।
तो कहीं ना कहीं लोगों को ध्यान में आया कि माओवाद कम हो रहा है और आज करीब 3 लाख करोड़ का इन्वेस्टमेंट गढ़चिरौली में हो रहा है। देश की नेक्स्ट स्टील सिटी ये गढ़चिरौली बन रहा है। अब आने वाले दिनों में हम लोग प्रयास कर रहे हैं कि हम इसको ग्रीन स्टील हब बनाना चाहते हैं। हम प्रयास कर रहे हैं, चूंकि जिस समय समृद्धि महामार्ग मैंने बनाया उस समय हमने गैस पाइपलाइन डाली हुई है, तो वो गैस हम लोग लाना चाहते हैं गढ़चिरौली तक और हम लोग गैस बेस्ड इंडस्ट्री ग्रीन स्टील हम बनाना चाहते हैं। और गढ़चिरौली में ऐसी क्षमता है, हमने उसका कैलकुलेशन किया है कि एक बार हमारा फ्यूल का एक लॉन्ग टर्म कॉन्ट्रैक्ट अगर हो गया तो हम चाइना से भी कम कीमत में गढ़चिरौली में ग्रीन स्टील बना सकते हैं। तो ये एक परिवर्तन हुआ, ये लोगों ने देखा, इसलिए लोगों ने माओवादियों को मदद करना बंद कर दिया और उसके कारण नई भर्ती नहीं हुई। माओवादियों की जो भर्ती होती थी वो पूरी तरीके से बंद हो गई और जो पुराने लोग थे उनके ध्यान में आ गया कि इसके बाद हम कर नहीं सकते और इसलिए सबने आत्मसमर्पण कर दिया। तो हम ये मान सकते हैं कि महाराष्ट्र नक्सलवाद से मुक्त हो गया, लेकिन औपचारिक ऐलान के लिए और 3 साल तक वेट एंड वॉच करना देखिए होगा। आज भी ऐलान कर सकते हैं, लेकिन इट इज ऑलवेज सेफ टू वेट, क्योंकि ये हो सकता है कि कुछ लोग रिग्रुपिंग का प्रयास कर नहीं पाएंगे। अभी देखिए एक समय ऐसा था कि करीब करीब ये समझ लीजिए 3 से 4 हजार स्क्वायर किलोमीटर के एरिया में सारा ये नक्सलवादियों का डोमिनेंस था। उसको लिबरेटेड एरिया कहते थे, लिबरेटेड एरिया। अभी वो मात्र 600 स्क्वायर मीटर पे आया है, मात्र 600, और वो भी 3 आउटपोस्ट हम और खोलेंगे और कंप्लीट लिबरेटेड एरिया समाप्त हो जाएगा। 100% हमारा डोमिनेंस वहां पर हो जाएगा। अभी भी वहां नक्सल नहीं है, लेकिन हमारा भी डोमिनेंस नहीं है, क्योंकि हमारा सारा जंगल का इलाका होने से वहां पर हमारा कोई आउटपोस्ट नहीं है। 3 आउटपोस्ट खोलेंगे, उसके बाद 100% पुलिस का डोमिनेंस होगा। देयर विल बी नॉट अ सिंगल इंच ऑफ लिबरेटेड एरिया। देवेंद्र जी, एक और समस्या है नक्सलवाद के अलावा, और जो सिर्फ महाराष्ट्र की समस्या नहीं है, गैरकानूनी तरीके से बसे बांग्लादेशियों की, और कई राज्यों में खास करके महाराष्ट्र में भी उनके खिलाफ कड़ी कार्रवाई की जा रही है। अब ऐसे में कुछ लोग ये आरोप लगा रहे हैं, अगर हम बात करें पश्चिम बंगाल की मुख्यमंत्री ममता बनर्जी, उनका कहना है कि पुलिस ऐसे लोगों को टारगेट कर रही है जो सिर्फ बांग्ला भाषी हैं और उनको अवैध बांग्लादेशी बताकर जो है उनको गिरफ्तार कर लिया जाता है, उनको बाहर भेज दिया जाता है। अब देखिए बांग्लादेशी ये गुजराती या मराठी तो नहीं बोलेगा, वो तो बोलेगा बंगाली भाषा, बांग्लादेश की भाषा ही बंगाली है। तो अब बांग्लादेशी कभी भी आप पकड़ोगे तो बंगाली भाषा में बोलेगा, तो उसमें ये बोलना कि भाई बंगाली बोलता है इसलिए आप उसको पकड़ रहे हो, देखिए देयर आर सम डिस्टिंक्ट फीचर्स जिससे आप बांग्लादेशी आइडेंटिफाई कर सकते हो। उनकी बंगाली में और भारतीय बंगाली में भी फर्क है। और ये जब हम लोगों को पकड़ते हैं तो उसके बाद एक तफ्तीश होती है, उसकी एक एसओपी है। उस एसओपी के अनुसार जब वो लोग प्रूव नहीं कर सकते, और अभी तक ये ध्यान में आया है कि 90% केसेस में वो लोग कबूल लेते हैं कि हम कहां से आए हैं, कैसे आए हैं, किस रूट से आए हैं। 10% ही केसेस ऐसी होती है कि जिसमें आपको बहुत तफ्तीश करके निकालना पड़ता है, बहुत उसकी जांच करनी पड़ती है और उसमें से आपको निकालना पड़ता है। बाकी 90% लोग तो मान जाते हैं और हम लोग उनको डिटेक्ट करते हैं और डिपोर्ट करते हैं। तो ये बहुत बड़े पैमाने पर महाराष्ट्र में भी हुआ है। और मुझे लगता है कि देखिए मैं ममता दीदी का बहुत आदर करता हूं, लेकिन अपनी वोट बैंक की राजनीति के लिए देश की सुरक्षा को खतरे में डालना, ये मैं ऐसा मानता हूं कि किसी भी नेता को शोभा नहीं देता, और ममता दीदी जैसे सीनियर नेता को तो शोभा देता ही नहीं है। आज देखिए क्या हालत है बंगाल की। अरे भाई बंगाल में आज जिस प्रकार से घुसपैठिए बैठे हुए हैं, और देश में जो भी गैर कानूनी काम होते हैं वो आखिर में घूम फिर कर वो घुसपैठियों तक ही पहुंचते हैं। वो लोग उसको कई लॉजिस्टिकल सपोर्ट देते हैं, कई अलग प्रकार का सपोर्ट देते हैं। तो इसमें तो मुझे ऐसा लगता है कि कोई कोताही नहीं होनी चाहिए। देखिए इसमें तो कोई राजनीति का विषय नहीं है। कोई अगर इलीगली किसी को आना है बांग्लादेश से, वो ले वीजा, भारत का आ जाए, स्वागत है। लेकिन अगर कोई घुसपैठ करता है
तो उसको वापस भेजना हमारा काम है, हमारा कर्तव्य, हम करते रहेंगे। देवेंद्र जी, एक और सवाल है आपसे, आपके होम डिपार्टमेंट से ही जुड़ा हुआ और थोड़ा पॉलिटिकल भी है। आप अमूमन कोई भड़काऊ भाषण देते हुए या प्रोवोकेटिव स्पीच देते हुए नहीं देखे गए कि किसी के प्रति आप नफरत भरी बात बोल रहे हो, लेकिन आप ही के कैबिनेट के एक सहकर्मी हैं नितेश राणे, जिनके ऊपर आए दिन आरोप लगता है कि वो भड़काऊ भाषण देते हैं, कड़वा बोलते हैं किसी कम्युनिटी के खिलाफ। आपने भी एक दो बार कहा है कि मैं उनकी बातों से सहमत नहीं हूं, लेकिन उसके बावजूद भी हर हफ्ते 10 दिन में उनकी तरफ से ऐसे बयान आते हैं। तो क्या वो इस तरह की बातें करते हैं, उनके प्रति आपकी सहमति है, या फिर उन्होंने आपके निर्देशों को इस मामले में मानना बंद कर दिया है, या आप दोनों गुड कॉप बैड कॉप खेल रहे हैं? इस तरह के भी आरोप मुझे ऐसा लगता है पिछले कई दिनों से उन्होंने ऐसा कोई स्टेटमेंट दिया नहीं है। जब से मैंने उनसे बात की है तब से मुझे कोई ऐसा उनका बहुत भड़काऊ स्टेटमेंट कोई नजर नहीं आया है। देखिए, एक व्यक्तित्व होता है अपना अपना, कुछ लोग थोड़े स्ट्रांग व्यूज वाले होते हैं, कुछ लोग सैयद होते हैं, तो उनकी एक अपना एक उनकी पर्सनालिटी है, वो पर्सनालिटी थोड़ी स्ट्रांग पर्सनालिटी है, और यंग भी है। तो कभी कभी जो यंग आदमी होता है वो भाषण करते समय तेज में भाषण करता है, लेकिन जब आप किसी भी संवैधानिक पद पर होते हैं तो उस समय आपने संवैधानिक मर्यादाओं का पालन करके ही बोलना चाहिए, ये मानने वाला में से मैं हूं। इसीलिए जब उन्होंने कोई बात कही और उसका कुछ अलग अर्थ निकल रहा था तो मैंने उनको डायरेक्ट बात करके बताया कि आपको एक लंबी पारी राजनीति में खेलनी है तो संवैधानिक पद पर रहकर असंवैधानिक बात आपने नहीं करनी चाहिए। उन्होंने भी उसको माना और उन्होंने अपने जो स्टाईल है उसको काफी बदला है। नितेश राणेंचा विषय आलाय, पण इतरही म्हणजे आता 1 वर्षाच्या कालावधीत 2 मंत्री त्यांच्या मंत्रिपदावरनं जावं लागलं, म्हणजे धनंजय मुंडे असतील आणि माणिकराव कोकाटे असतील। त्यानंतर अजित पवार हे तिसरे मंत्री, ज्यांचा मुलगा पार्थ पवार, त्यांचं एक प्रकरण जमिनीचं आलेलं आहे। या सगळ्या वादानंतर आणि शिंदे गटाचे काही असे नेते आहेत, म्हणजे संजय शिरसाट, संजय गायकवाड, संतोष बांगर, या सगळ्यामुळे सरकारची प्रतिमा मलिन होते असं वाटत नाही तुम्हाला? आणि आतापर्यंत कसं देवेंद्र फडणवीस हे कडक हेडमास्टर अशा भूमिकेत असतात, पण या लोकांना फडणवीस काही बोलत नाहीत असा एक समज होत चाललाय। याची या सगळ्या समजाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, असं समज होण्याचं काही कारण नाहीये, पण एक गोष्ट मी सांगतो की माझं मत असं आहे की अनेक वेळा हे जे विचित्र प्रकारचे वक्तव्य किंवा काही लोक वेगळ्या पद्धतीने वागतात यांनी केवळ सरकारची बदनामी होते। याच्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून जी इन्स्टिट्यूशन आहे ते इन्स्टिट्यूशनची बदनामी होते। लोकांच्या मनामध्ये लोकप्रतिनिधींच्या संदर्भात जो काही आदर असतो किंवा त्यांच्याबद्दलची भावना असते ती भावना त्याच्यामुळे खाली जाते। तेव्हा मला ही चिंता नाही, सरकार मी सांभाळून घेईन आणि सरकारमध्ये कोणी जर काही चुकीचं करत असेल तर त्याला 100% थांबवण्याची माझी ताकद आहे। आणि आज तर म्हणजे नंबर गेमही असा आहे की कुठली मजबुरी आमची नाही आहे काही थांबवण्याच्या संदर्भात। पण मला असं वाटतं की याच्यामुळे लोकप्रतिनिधींकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन हा मात्र कुठेतरी बदलतो। आणि म्हणून या संदर्भात शिंदे साहेबही स्वतः आम्ही त्यांच्याशी चर्चा केली, त्यांनी त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन करून अनेक वेळा सांगितलं की बाबा आपलं बोलणं आणि दुसरं आपण जे काही वागणं या दोन गोष्टींमध्ये काहीतरी नियंत्रण, काहीतरी संयम असला पाहिजे। आता तुम्ही जो दुसरा प्रश्न अजितदादांचा सांगितला तर त्या प्रकरणामध्ये जे काही पुण्यातलं जमिनीचं प्रकरण आहे त्याच्यामध्ये सरकारने एकाही मिनिटाचा वेळ लावला नाही। कोणी मागणी केली नव्हती, लोकांची मागणी याच्या आधी मी त्याच्यामध्ये आदेश दिले, त्यामध्ये आपण FIR दाखल केला। पण त्या FIR मध्ये सर पार्थ पवारांचं नाव पण नाहीये। अगदी करेक्ट आहे तुमचं म्हणणं। बघा, क्रिमिनल ज्युरिस्प्रुडन्स मध्ये FIR हा फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट असतो। FIR मध्ये नाव आहे म्हणजे तो दोषी आहे असं नाही, आणि FIR मध्ये नाव नाही म्हणून एखादा दोषी नाही असंही नसतं। FIR होताना कसा FIR होतो तर त्या ठिकाणी यांनी विकली म्हणजे सरकारची जागा विकणाऱ्यावर FIR झाला, घेणारे जे होते त्याचा सिग्नेटरी कोण आहे त्या सिग्नेटरीवर झाला,
आणि जे अधिकाऱ्यांनी मदत केली त्यांच्यावर झाला. आता हे झाले FIR मधले आरोपी. आता ज्यावेळेस त्याची चौकशी होते त्या चौकशीमध्ये अजून कोण कोण दोषी आहेत हा दोषारोप त्याचा फायनल होतो आणि मग दोषारोप पत्र जे जातं ते खरं कोण आरोपी आणि कोण नाही हे ठरवतं. FIR आरोपी ठरवत नाही, दोषारोप पत्र आरोपी ठरवतं. हे दोषारोप पत्र आता ज्यावेळेस जाईल त्यावेळेस तुमच्या हे लक्षात येईल की बाबा त्या दोषारोप पत्रात तुम्हाला सांगावं लागतं एखाद्याला आरोपी बनवलं तर का बनवलं आणि का नाही बनवलं नाही तर का बनवलं नाही. अजून ती चौकशी चाललेली आहे. त्यामुळे याच्यात आम्ही कोणाला वाचवणार नाही आहोत, वाचवण्याचं कारणही नाही आहे. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल. या संदर्भात अनेक लोक आरोप करतात, म्हणजे अंजली दमानी असतील, विजय कुंभार असतील, पुराव्यासह ते काही गोष्टी मांडतायत. तर जी समिती या प्रकरणाची चौकशी करते त्या समिती समोर यांना आपले पुरावे देण्याची मुभा असणार आहे का? त्यांना दिलं, समितीने बोलवलं त्यांना आणि अंजली दमानी असतील किंवा बाकीचे जे लोक आहेत त्यांनी समिती समोर जाऊन आपले पुरावे मांडले आणि समितीने त्यांना पूर्ण हिअरिंग दिलेलं आहे. हे ओपन आहे, याच्यामध्ये कुठली लपवालपीचं कारणच नाही आहे. कोणीही थर्ड पार्टीनेही रेलेव्हंट पुरावा दिला आणि तो पुरावा जर रेलेव्हंट असेल तर तो ग्राह्यच धरला. दुसरा अजून एक मुद्दा असा आहे की वारंवार शिंदे सरकारमध्ये नाराज असल्याच्या बातम्या येत असतात. गेल्या काही दिवसांमध्ये शिंदेच्या दिल्लीच्या फेऱ्या सुद्धा वाढलेल्या आहेत आणि मधल्या काही काळात 2-3 प्रोग्राम्स असे होते की जिथे तुम्ही एकमेकांशी बोलताना दिसलेले पण नव्हतात, म्हणजे पब्लिक अपीअरन्स मध्ये. अर्थात याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही दोघं एकमेकांशी पब्लिक अपीअरन्स मध्ये बोललात नाही म्हणून तुमच्यात काहीतरी वितुष्ट आहे, पण देहबोली बरंच सांगून जात असते आणि त्याच्या ज्या चर्चा उठतायत यावर तुम्ही कधी विचार केलाय का? शिंदेशी बोललात का? असं आहे की अशा कपोकल्पित गोष्टींवर आम्ही जर खूप आपला वेळ घालवत बसलो तर आम्हाला कामाला वेळ कधी मिळेल. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मागे पालघरला एका हेलिकॉप्टरमधनं आम्ही गेलो. एका गाडीत बसून, 2 गाड्या असतात आमच्या, तरी एका गाडीत बसून आम्ही कार्यक्रमात गेलो. कार्यक्रमात आजूबाजूला बसलो, मी माझे पॉइंट्स वाचतोय किंवा नावं वाचतोय ते त्यांचे, कारण त्यांना भाषण करायचं होतं, मला भाषण करायचं होतं. तेवढा शॉट काढला, बघा दोघं आजूबाजूला बसले आणि एकमेकाशी बोलले नाही. आता याला काय अर्थ आहे? आता तुम्ही कसंही कॅमेरा फिरवू शकता तुम्ही, आणि मी माझ्याकडे पाहतोय, यांच्याकडे पाहत नाहीये, एखादा दाखवू शकतो. यांना इग्नोर केलं, दाखवता येतं की बघा कसं इग्नोर केलं यांना. याला काही अर्थ नाही आहे. बेसिकली तुम्हाला एक सांगतो की आता शिंदे साहेबांचा एक पर्सनॅलिटी आहे. तुम्ही मला सांगा, तुम्ही किती वेळा शिंदे साहेबांना हसताना पाहिलं? नाही, ते म्हणजे गंभीर चेहरा आहे त्यांचा. माझा चेहरा नाही आहे तेवढा. तुम्ही तर हसरे आहात ना? हा, माझा नसतो गंभीर. पण तुम्ही गंभीर दिसता अशा नाही, वेळेला. मी गंभीर वगैरे नसतो. बघा, मी तुम्हाला सांगतो की मी फार कमी तुम्हाला गंभीर दिसेल. आता शिंदे साहेबांचा चेहरा हा गंभीरच असतो आणि म्हणून शिंदे साहेब हसलेच नाही. मी त्या दिवशी म्हटलं शिंदे साहेबांना, शिंदे साहेब आता कुठेही गेलं की पहिले कॅमेऱ्याकडे पाहून आपण दोघांनी हात मिळवायचा, जोरात हसायचं, एकमेकाच्या गळ्यात हात घालायचा, त्याचे 2 पोस्ट द्यायचे आणि मग आपापल्या कामाला लागायचं. काही अडचण नाहीये, आमचा ताळमेळ अगदी चांगला आहे. बघा काय असतं, खाली काही प्रॉब्लेम होतात, नाही होत असं नाहीये. त्यांनी आमचे लोक घेतले, आम्ही त्यांचे लोक घेतले, नाराजी राजी झाली, आम्ही बसलो, सोडवलं. कारण शेवटी पक्ष आहेत ना 2. त्यामुळे आता हे सगळे जे काही निर्णय होतात ते काही रोज आमची चर्चावून होत नाही, पण त्याच्यातनं तणाव नाही निर्माण होत. आम्ही बसतो, परवाही आम्ही बसलो एकत्रित, बसून ठरवलं की खाली सगळ्यांना सांगायचं की कोणी एकमेकाचे लोक घ्यायचे नाही, घ्यायचे असतील तर दुसऱ्यांचे घ्या, आपापसात घ्यायचे नाही, संपला विषय. त्यामुळे असं काही त्यातनं बाबा आता सरकारला धोका आहे, शिंदे साहेब कुठेतरी चालले आहेत, शिंदे साहेब काही जाऊन त्या ठिकाणी तक्रारी करतायत, असं काही नाही. बघा, शिंदे साहेब दिल्लीला का जातात? त्याचा मुलगा दिल्लीत आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत, ते दिल्लीमध्ये असतात, त्यामुळे ते जात असतात दिल्लीला. आणि दुसरं असं आहे की देशाचे गृहमंत्री आमचे नेते आहेत, आमची 10 कामं त्यांच्याकडे असतात, त्यांच्याकडे गेलं तर काय वाईट आहे? मी जातो, ते जातात, पण अजितदादाही जातात. बरं, अजितदादा गेले, तुम्ही असं नाही म्हणत की नाराज होऊन गेले म्हणून. असं कसं? अजितदादा जाऊन भेटतात गृहमंत्र्यांना. पण सर, जिथे धूर निघेल तिथेच तर आपण आगीची शक्यता व्यक्त करतो. तुम्हाला धूर चुकीचा दिसतो, हा प्रॉब्लेम आहे. बरं, आता काही दिवसांपूर्वी, म्हणजे 2च दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेंचं एक विधान होतं की 22 आमदार शिंदेचे फुटणार आहेत. त्यावर तुमचं एक वक्तव्य होतं
की शिवसेना हा आमचा मित्रपक्ष आहे, शिवसेना महायुतीतच आहे, अशा वेळेला त्यांचे नेते आम्ही का तोडू, उलट ते कसे त्यांचा पक्ष वाढेल यासाठी आम्ही मदत करू. याचा अर्थ असा काढायचा का की 2029 पर्यंत कोणताही विद्यमान आमदार किंवा खासदार शिंदेच्या शिवसेनेतला भाजपमध्ये येणार नाही? विद्यमान येणार नाही आणि त्यांच्यासोबत असलेला माजी पण येणार. विद्यमान तर सोडाच, त्यांच्या सोबत असलेला माजी आमदार किंवा माजी खासदारही भाजपमध्ये येणार नाही आणि भाजप आमचं त्यांच्याकडे जाणार नाही. भाजप 2029 स्वबळावर लढण्याची तयारी करते. अशा वेळेला नाही, हे तुम्हाला कोणी सांगितलं? मला माहितीच नव्हतं हे. अमित शहा स्वतः बोललेत सर. नाही नाही, असं नाही बोलले. अमित शहा असं बिलकुल बोलले नाहीत. आत्मनिर्भर भारत सारखा आत्मनिर्भर भाजपा हा आम्हाला करायचाच आहे. आम्ही जर पक्ष चालवतोय तर आपल्या पक्षाचं बळ वाढलं पाहिजे. हे तर प्रत्येकाला वाढतंच, ते आम्हालाही करायचं आहे. पण मी तुम्हाला सांगतो की 2029लाही आम्ही आमच्या मित्र पक्षांना सोबत घेऊन आम्ही 29ची निवडणूक लढू. देवेंद्र जी, एकनाथ शिंदे के बारे में बात हो रही है, एक उन्हीं से जुड़ा हुआ सवाल है। आपके सरकार के 1 साल के कार्यकाल में आपने, जब एकनाथ शिंदे जी मुख्यमंत्री थे, तो उनकी ओर से लिए गए कुछ फैसलों पर रोक लगा दी, कुछ पर इंक्वायरी लगा दी, कुछ पर स्टे लगा दिया। आप खुद भी उप मुख्यमंत्री थे उस वक्त में, तो इसकी जरूरत क्या पड़ी? नहीं नहीं, मैंने कोई इंक्वायरी या स्टे नहीं लगाया भैया। देखिए कैसा था कि जिस समय हमने कुछ फैसले किए थे उस समय हमारे दायित्व अलग थे और बाद में हमने नए दायित्व स्वीकारे। जैसे आपने लाडली बहन की बात की या किसानों को मुफ्त बिजली देने ये बात की, तो ये दायित्व हमारे हमारे बढ़े। तो इसलिए मैंने शिंदे साहब को ही विश्वास में लेकर मैंने उनको कहा कि अब हमारे फाइनेंसिंग ऑप्शंस अलग हो गए। तो उदाहरण के तौर पर मल्टी मॉडल कॉरिडोर जो विरार से अलीबाग तक का कॉरिडोर है, ये करीब 60,000 करोड़ का समझ लीजिए पूरा काम है। अब जब हम लोगों ने इसके बारे में निर्णय किया तो हम लोगों ने तय किया कि हम अपने पैसे से उसको बनाएंगे और बाद में उसको सिक्योरिटाइज करेंगे। लेकिन अब हमारे ऊपर दायित्व बढ़ने के बाद हमने उसका निर्णय ये किया कि भाई ये तो बहुत फिजिबल रोड है, तो इसको तो हम लोग हाइब्रिड एन्युटी पर भी बना सकते हैं, इसको बीओटी पर भी बना सकते हैं, तो हमारे फिजिकल स्पेस में इसको क्यों ले। तो मैंने ये बात जब शिंदे जी को कही, शिंदे जी ने 1 मिनट में मान ली, तो हमने उसको कैंसिल कर दिया। अब न्यूज ये हो गई कि शिंदे जी ने लिया हुआ निर्णय मैंने कैंसिल कर दिया। भाई उनको विश्वास उनकी साइन से किया है, मैंने नहीं किया, डिपार्टमेंट उनका था, मैंने उनको कहा उनकी साइन से उसको हमने कैंसिल किया और नए तरीके से अब हम वो कर रहे हैं। तो इसलिए ऐसा कोई उनके सारे फैसले मैंने रद्द किए ऐसा नहीं है, बदले हुए दायित्व में हमने उसकी पद्धति को बदला। लेकिन महाराष्ट्र के राजनीतिक गलियारों में जब से आप मुख्यमंत्री बने तब से एक चर्चा बड़ी आम होती है और बार बार होती है कि शिंदे साहब इस बात को पचा ही नहीं पा रहे हैं कि वो मुख्यमंत्री से उप मुख्यमंत्री हो गए, और इस अफवाह को या जो भी बोले इस चर्चा को इस वजह से भी ज्यादा बल मिलता है क्योंकि वो बार बार दिल्ली जाते हैं, आपकी पार्टी के बड़े नेताओं से मिलते हैं, और इसकी वजह से इस चर्चा को और ज्यादा बल मिलता है। देखिए, जब तक वो दिल्ली जाकर मेरी पार्टी के नेताओं को मिल रहे हैं तब तक चिंता की कोई बात नहीं है। मैं इतना ही ध्यान रखूंगा कि वो दूसरी पार्टी के नेताओं को न मिले, और वो नहीं मिलेंगे, इसलिए कोई वो दुखी नहीं है। देखिए, ये अल्टीमेटली पॉलिटिक्स जो है वो समय कैसा उस पर डिटरमिन होता है। मैं मुख्यमंत्री था, हमने नई सरकार बनाई, उस समय ये लाजमी था कि उनको मुख्यमंत्री बनाया जाए क्योंकि हम कॉन्फिडेंस नहीं पैदा कर सकते थे जो लोग साथ में आए थे, तो सबने मिलकर निर्णय किया, उनको मुख्यमंत्री बनाया। उसके बाद चुनाव में भारतीय जनता पार्टी को 137 सीटें मिली, तो फिर ये लाजमी हुआ कि भाई इतना बड़ा दल होने के बाद कोई दल अपना मुख्यमंत्री पद कैसे छोड़े। और जिस समय शिंदे जी से बात हुई, मैं आपको बिल्कुल सच बात बता रहा हूँ, इसमें इतना सा भी रत्ती भर भी कोई झूठ नहीं है। शिंदे जी ने 1 मिनट में, जब हम लोग बैठक में बैठे और अमित भाई थे और ये बात हुई कि भाई अब 137 तो बीजेपी का है, शिंदे जी ने स्वयं उस समय कहा कि मैं समझ सकता हूँ कि भाई इतना बड़ा मैंडेट मिलने के बाद भारतीय जनता पार्टी को और उसके कार्यकर्ताओं को ये लगता है कि अपना मुख्यमंत्री बनना चाहिए और इसमें मेरी कोई आपत्ति नहीं है।
तो उन्होंने कोई ऐसा निगोशिएशन नहीं चला हमारा कि भाई शिंदे जी को हम मनाने जा रहे हैं, नहीं नहीं शिंदे जी आप मान जाओ, आप मान जाओ, ऐसा नहीं हुआ। 1 मिनट में शिंदे जी ने यह फैसला किया कि भाई ठीक है, बात सही है, बीजेपी का ही मुख्यमंत्री बने। लेकिन अब 1 साल बाद वो बीजेपी को गठबंधन धर्म क्यों याद दिला रहे हैं? अभी हाल ही के नगर पालिका और नगर परिषद के चुनाव हुए तो उसमें काफी कटुता देखने मिली महायुति के कोalition पार्टनर्स में। सामने राहुल कुलकर्णी मेरे सहकर्मी बैठे हैं, उन्होंने पिछले हफ्ते इंटरव्यू किया था एकनाथ शिंदे जी का, और उसमें उन्होंने ये बात कही कि बीजेपी को गठबंधन धर्म निभाना चाहिए। नहीं, उन्होंने किस मतलब किस कॉन्टेक्स्ट में कहा मुझे पता नहीं है, कॉन्टेक्स्ट यही था पर कि मुझे लगता है कि BJP कॉन्टेक्स्ट यही हो सकता है कि उन्होंने हमारे कुछ लोग लिए और हमने उनके कुछ लोग लिए, तो उन्होंने मुझसे बात की, उन्होंने मुझे कहा कि भाई ऐसा नहीं होना चाहिए। मैंने उनके ध्यान में लाकर दिया कि शिंदे जी ये आपके लोगों ने शुरू किया है, आप लोगों ने पहले हमारे 5 लोगों को उल्लासनगर में लिया, तो फिर हमारे लोगों ने कल्याण डोंबिवली में आपके लोगों को लिया, तो हम दोनों के लिए ठीक नहीं है। तो इस उस कॉन्टेक्स्ट में उन्होंने कहा हो सकता है, लेकिन कुल मिलाकर मुझे ऐसा लगता नहीं है कि, और मैं तो ये कहता हूं कि शायद महाराष्ट्र के इतिहास में ये चुनाव इसलिए अलग है, इस चुनाव में, पूरे चुनाव में कंप्लीट मैंने इतनी सभाएं की, एक भी सभा में मैंने मेरे साथियों पर तो छोड़ दीजिए, अपोजिशन पे भी नहीं बोला। आई डिड नॉट इवन क्रिटिसाइज द अपोजिशन। ये पहला चुनाव है कि जिसमें मैंने सिर्फ पॉजिटिव प्रचार किया। आप मेरा कोई भी 42 भाषण है मेरे, 42 में से कोई भी भाषण आप निकालिए, शहर का विकास कैसे होना चाहिए, हमारी योजनाएं क्या है, हम पैसा कहां से लाएंगे, शहर को कैसा बदलेंगे, हमारे प्लान क्या है, इसी पर मैंने भाषण किया। एक भी भाषण में एक भी विरोधी नेता को, एक भी विरोधी पार्टी को मैंने चैलेंज भी नहीं किया, खंडन भी नहीं किया, कुछ भी नहीं किया। एक पॉजिटिव वोट, और मैं बताता था कि मैं आपको एक पॉजिटिव वोट मांगने के लिए आया, तो इसलिए मुझे लगता नहीं कि कोई उसमें तू मैं की कोई बात ही नहीं हुई हमारी। अभी परसों के दिन आपकी जो शिंदे साहब के साथ बैठक हुई तो उसमें महानगर पालिका चुनावों को लेकर क्या बातें तय हुई हैं, कुछ हमारे साथ साझा कर पाएंगे? हाँ कर देंगे, ऐसी कोई सीक्रेट बातें तो है ही नहीं। तो मुंबई महापालिका स्पेशल यही तय हुआ है कि महानगर पालिका के चुनाव को साथ में मिलकर लड़ना है, इसलिए हर एक महानगर में वो उनके 3-4-5 प्रमुख लोग नामित करें, हम हमारे 3-4-5 चुनिंदा लोगों को तय करें, और वो लोग साथ में बैठकर सीट शेयरिंग के ऊपर चर्चा करें और ये प्रयास करें कि कंसेंसस करके हम लोग साथ में ये चुनाव लड़े। मुंबई ठाणे के अलावा पूरे महाराष्ट्र की सभी पूरे महाराष्ट्र में हम विचार करें। शेवटचे 2 प्रश्न। आता काही दिवसांपूर्वी पृथ्वीराज चव्हाणांचं एक विधान तुम्ही ऐकलं असेलच, म्हणजे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की मराठी माणूस पंतप्रधान बनणार, म्हणून हा मी प्रश्न विचारत नाहीये, तर जे कोणी आता बीजेपी मधले महत्वाचे नेते आहेत त्या 2-3 नेत्यांमध्ये तुमचं नाव घेतलं जातं, आणि ज्या ज्या वेळेला मोदींचा उत्तराधिकारी कोण हा प्रश्न येतो तेव्हा देवेंद्र फडणवीसांचं नाव येतं, असं काही तुमच्या मनात आहे का की त्या दृष्टीने काही पावलं पडतायत? पहिल्यांदा तुम्हाला सांगतो, बाप जिवंत असताना उत्तराधिकारी शोधणारी आपली संस्कृती नाही, ही मुघलांची संस्कृती। मुघल हे करायचे, आपण हे करत नाही। दुसरी गोष्ट अशी आहे की आता मोदीजींचा उत्तराधिकारी शोधण्याचं कारण या करता नाही, देशाला अतिशय चांगल्या पद्धतीनं मोदीजी लीड करतायत। आज जागतिक नेतृत्व भारताने तयार केलंय। आपण पूर्वी जगात किस झाड की पत्ती अशी हालत होती, आता जगाचं फोकल पॉइंट आपण झालेलो आहोत। जिओपॉलिटिकल जी सिच्युएशन आहे ती मॅनेज करणारे आपण झालो आहोत, आणि अशा परिस्थितीमध्ये हेच नेतृत्व भारताला पुढे नेऊ शकतं। दुसरं, आज सुदैवाने मोदीजींची तब्येत उत्तम आहे, मोदीजींची एनर्जी उत्तम आहे, आणि आपण जर बघितलं तर 40 वर्षाच्या तरुणाला लाजवतील इतकं काम मोदीजी करतात। रोज 17-18 तास काम करतात। आम्ही बघतो 17-17 तास काम करत असताना बैठकीमध्ये सारी जांभई घेताना आम्ही बघितलं नाही त्यांना आजपर्यंत। मग इतका एक चांगला नेता, त्याचं नेतृत्व इतकं फुलत असताना आणि फिजिकली आणि मेंटली फिट असताना उत्तराधिकाऱ्याचा विचार कशाला करायचा? आता काही उत्तराधिकाऱ्याचा विचार करण्याची आवश्यकता नाही। मोदी जे आहेत 2029 लाही मोदीजीच देशाचे प्रधानमंत्री होते।
अलीकडे पब्लिकली तुमचा उल्लेख करताना तुमच्या पक्षातले सहकारी असतील, नेते असतील, तुमचा उल्लेख देवा भाऊ असा करतात. म्हणजे आतापर्यंत देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री महोदय, यानंतर देवा भाऊ हे स्थित्यंतर, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मनात तुमच्या काय भावना आहे ते ज्यावेळेला देवा भाऊ असं संबोधन तुम्हाला संबोधलं जातं? आणि मला खूप आनंद आहे. बघा काय असतं की साहेब एक स्तर आहे, तो त्यात अंतर आहे. देवा याच्यात भाऊ म्हटल्यानंतर एक जवळीक आपुलकी आहे. आहे, एक जवळीक आहे. आणि म्हणून मला तरी कोणी देवा भाऊ म्हटलं तर मनापासून आवडतं. आणि मला असं वाटतं की कदाचित हा जो काही माझा प्रवास आहे देवेंद्र ते देवा भाऊ, हा एक प्रकारे लोकांच्या मनामध्ये मी गेलो आहे किंवा लोकांची एक आत्मीयता, एक जवळीक तयार झाली आहे. त्यामुळे मी देवा भाऊ झालो आहे. म्हणून मी या प्रवासावर फार समाधानी आहे आणि जन्मभर मला देवा भाऊच राहायला आवडेल. जाते जाते एक आखिरी सवाल आपसे देवेंद्र जी, हाल ही में जिस मौके पर राज ठाकरे और उद्धव ठाकरे एक साथ एक मंच पर आए, तो राज ठाकरे ने कहा कि हमें तो देवेंद्र फडणवीस साथ लेकर आए, और उनका इशारा उस सरकारी नीति की तरफ था कि स्कूलों में जो हिंदी पढ़ाया जाने वाला फैसला किया गया था। ठाकरे बंधुओं के साथ आने का क्या चुनाव नतीजों पर असर पड़ेगा? बीएमसी के चुनाव या मैं महानगर पालिका के चुनाव की अगर बात करूं तो, और अगर पड़ेगा तो किस तरह का असर पड़ेगा? पहले तो मैं राज ठाकरे जी का बहुत आभार व्यक्त करता हूं कि जो चीज श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे ने प्रयास किया लेकिन वो नहीं कर पाए, जो चीज उनके सारे घर वालों ने प्रयास किया लेकिन नहीं कर पाए, जो चीज उनके दोस्तों ने प्रयास किया लेकिन नहीं कर पाए, वो चीज अगर मैं कर पाया और दो भाइयों को साथ में ला पाया, तो इससे बड़ा कॉम्प्लीमेंट और क्या है। तो मुझे बड़ी खुशी है कि अगर उनको ऐसा लगता है। जहां तक उनके साथ में आने का सवाल है, कोई एक निर्णय से साथ में आने का विषय नहीं है। एक प्रकार से आज जो पॉलिटिकल स्पेस है, उस स्पेस में उनको ये लगता है कि साथ में आने से वो अपना शेयर इंक्रीज कर पाएंगे। ये पॉलिटिकल मजबूरी है उनको साथ में आना, इसलिए वो साथ में आए। तो मैं उसका दोष नहीं दूंगा। कोई भी पॉलिटिकल पार्टी अपना अलायंस पार्टनर जो चुनती है, वो इसी के लिए चुनती है कि उसकी स्पेस बढ़ानी है। हाँ, जहां तक चुनाव का सवाल है, तो मुझे लगता नहीं है कि इनके साथ में आने से कोई बहुत अंतर आएगा, कोई बहुत परिवर्तन होगा, ऐसा मुझे लगता नहीं पण है। ठाकरे ब्रँडचं आव्हान वाटतं या महापालिका निवडणुकीत, विशेषतः मुंबईमध्ये? मी यापूर्वी पण बोललोय आणि पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, ठाकरे ब्रँड हा एकच होता। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता, त्याच्यानंतर ब्रँड नाही। तोच ब्रँड राहील। या कोणाजवळ ब्रँड नाही आहे, यांना ठाकरे ब्रँड वगैरे म्हणण्याचा अधिकार नाही आहे। आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा वारसाही यांनी जपला नाही, तो वारसाही शिंदे साहेबांकडे आहे। मग त्या ब्रँडचं काही असेल तर ते शिंदे साहेबांकडे गेलाय, यांच्याकडे काही ब्रँड नाही। ब्रँडचा बँडबाजा वाजवला यांनी, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही। मुख्यमंत्री महोदय, आपण आम्हाला वेळ दिलात आणि सविस्तरपणे चर्चा केलीत, पुढच्या 4 वर्षांचं तुमचं विजन सांगितलं, याबद्दल आपले खूप आभारी आहोत एनडीटीव्ही मराठीच्या मंचच्या वतीने। मी पण आपला आभार मानतो की या सगळ्या गोष्टी ज्या लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे ते पोहोचवण्याकरता आपण मला मंच दिला, त्याबद्दल आपले खूप खूप आभार। धन्यवाद सर। एक मराठी टीवी में सबने भी बोला था कि मुंबई से लातूर जो है वो 4 घंटे में हाँ वही इसके लिए एक दो शक्तीपीठाचा मुद्दा मगाशी आला होता, बोलण्याच्या ओघात राहून गेला, मी उल्लेखही केला होता। चंदगडमध्ये तुम्ही असं म्हटलं होतं की शक्तीपीठ महामार्ग होणार, चंदगड मार्गे तो महामार्ग केला जाईल, पुनरारेखनाचं तुम्ही काहीतरी म्हटलं होतं। आणि दुसरा म्हणजे एक लातूर मुंबई असा एक प्रकल्प तुमच्या डोक्यात आहे, त्या संदर्भात तुम्ही काहीतरी बोलत होता। असं आहे की हा जो शक्तीपीठ मार्ग आहे, हा आता याचं फायनल आरेखन आम्ही पूर्ण केलंय। धाराशिव पर्यंत त्याचं जुनंच आरेखन आम्ही ठेवलेलं आहे। धाराशिव नंतर सोलापूर जिल्हा, सांगली आणि कोल्हापूर याच्यामध्ये ते आरेखन आम्ही बदललेलं आहे। आणि अजून अनटॅप्ड एरिया हा त्याच्यामध्ये आपण घेतलाय, चंदगडी आपण त्याच्यामध्ये घेतलाय। त्यामुळे ज्या एरियाला कनेक्टिव्हिटी काहीच नव्हती, असा सगळा नवा एरिया त्याच्यातनं ओपन अप होणार आहे। आणि मी दाव्याने सांगतो, आज कोणी किती क्रिटिसाइज करू द्या, ज्या दिवशी हा शक्तीपीठ हायवे होईल, मराठवाड्याचं चित्र बदलून जाईल। मराठवाडा
आणि सोलापूर जिल्हा आणि सांगलीचे दुष्काळी भाग याचं पूर्ण भविष्य बदलवणारा हा मार्ग असेल. ज्यावेळेस समृद्धी केला त्यावेळेस असंच क्रिटिसाइज केलं होतं लोकांनी. आणि दुसरी आम्ही काय झालं की आता आपण जर महाराष्ट्राचा नकाशा बघितला तर त्या नकाशामध्ये नागपूरहून मुंबईपर्यंत असा समृद्धी आलेला आहे, असा शक्तीपीठ इकडनं खालून गेलाय. आता अजून एक कनेक्टिव्हिटी पाहिजे, कारण ज्या कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपल्याला म्हणजे ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ सगळं जोडता येईल. तर त्या दृष्टीने आता आम्ही एक मार्ग तयार करतोय की हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर लातूरवरनं मुंबईला पोहोचायला 4.5 ते 5 तास लागतात. तेवढ्या वेळामध्ये लातूरचा माणूस हा मुंबईला पोहोचू शकेल अशा प्रकारचं याचं आम्ही पूर्ण त्या मार्गाचं आरेखन केलेलं आहे. असे अनेक मार्ग आता जे आहेत ते सगळे आम्ही अलाइनमेंट कंप्लीट केलेले आहेत. या वर्षातच या संदर्भातले सगळे निर्णय करून त्याची कामं चालू करायची आमचा प्रयत्न असेल. धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद जितेंद्र सर आणि विनोद सर आणि मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा खूप खूप धन्यवाद वेळात वेळ काढून इथं आल्याबद्दल. एक विनंती, थोडा वेळ मंचावर थांबा, फोटो करायचा आहे सर. मान्यवरांचे खूप खूप धन्यवाद. कार्यक्रमात आपण पुढे जाणार आहोत. आणखीन काही पाहुणे येणार आहेत आणि त्यांच्याबरोबर आपल्याला पुढे चर्चा चालू ठेवायची आहे. त्यामुळे सर्व उपस्थितांना विनंती की त्यांनी स्थानापन्न व्हावं. अगदी काही क्षणात आपण पुढचं सेशन सुरू करणार आहोत.